नमस्कार मित्रांनो, आज आपण ग्रीन आरोचा माईक कसा कनेक्ट करायचा मोबाईलचा ते पाहणार आहोत. तर पहा यामध्ये 3 इंडिकेटर आहेत. अनम्यूट, म्यूट, कनेक्ट झाला की नाही आणि हा चार्जिंगचा म्हणजे चार्जिंग किती आहे ते बघण्यासाठी. आणि याच्या मागे एक पॉवरचं बटन आहे. या बटनवर आपण ऑन ऑफ करू शकतो. या बटनवरची सर्व आहे पहा. आणि हा खाली क्लिप आहे, तर ते आपण आपल्या कॉलरला वगैरे किंवा शर्टला कुठेही लावू शकतो. तर पहा ते बॅकचे पॉवर बटन जर कंटिन्युअसली 2 वेळा प्रेस केले तर माईक अनम्यूट होतो, म्यूट होतो. आणि अनम्यूट करण्यासाठी पण तसंच कंटिन्युअसली 2 वेळा प्रेस करायचं, तो अनम्यूट झाला पहा. नॉईज कॅन्सलेशन 3 मोड आहेत पहा. बॅकचे बटन एकदा प्रेस केल्यानंतर पहिला मोड ऑन होतो, तेव्हा एकदा लाईट ब्लिंक होते. दुसऱ्यांदा प्रेस केल्यानंतर लाईट 2 वेळा ब्लिंक होते, म्हणजे नॉईज कॅन्सलेशन सेकंड मोड. आणि तिसऱ्यांदा प्रेस केल्यानंतर लाईट 3 वेळा ब्लिंक होते बघा, 1 2 3. हा तिसरा मोड चालू झालेला आहे. त्यानंतर जर आपल्याला तिसरा मोड आहे तो, आणि जर तुम्ही कंटिन्युअसली 3 वेळा प्रेस केलं तर रिव्हर्ब मोड म्हणून चालू होतो. त्यामध्ये पण व्हॉइस क्वालिटी चांगली येते. तर माईकला खालच्या साईडला त्यासाठी चार्जिंग सी टाईपची चार्जिंग पोर्ट आहे, त्याने आपण त्याला चार्जिंग करू शकतो. आणि हा रिसिव्हर आहे पहा, हा आपण डायरेक्ट मोबाईलला कनेक्ट करायचा. मोबाईलला कनेक्ट केल्यानंतर या 2 लाईट ब्लिंक होतील. आणि या 2 लाईट ब्लिंक झाल्यानंतर जेव्हा आपण माईक ऑन करेल तेव्हा ती मधली लाईट आहे ती कंटिन्युअसली चालू राहील, तेव्हा तो कनेक्ट झाला असं